स्वामींचे दर्शन होते ना. हो स्वामींच्या दर्शनाला चाललोय. सगळ्या गाड्या फुल. अरे बापरे. अशी सिटी एक सिटी कोणती तरी बघा जाऊ द्या, कारण की अचानक प्लॅन झालेला आहे. हे बुक करतात तरी यांना माहित नाही गाडी कोणती. तर फायनली बुक झालेलं आहे. फक्त माझं लग्न झालेलं पाहिलं होतं. आता काय मला ह्यासोबत रात्र घालावं लागणार आहे. ते पण जीव मोठे जीव. कुंदन कडून मला हा टी शर्ट फ्री भेटला बघा. भाऊला काय दया आली काय माहिती, मला फ्री दिलं. हे बघा हे फुल असं कडक दिसतोय, कडक कुठल्या तरी फिल्मचा हिरो दिसतोय. भाऊनी मला गिफ्ट केलाय, थँक्यू सो मच. तर आता आम्ही इथून घरी जाणार आहे. घरनं आवरून बॅग घेऊन जेवून वगैरे निघत. 1 वाजता गाडी आहे, त्यामुळं 8, 9, 10, 11, 12, 1 4-5 तास आहे आमच्याकडे ती. थँक्यू कुंदन शेठ. गाडी भेटली आम्हाला. इथून 18 मिनिटं सांगते. 18 मिनिटं म्हणजे लवकरच पोहोचलो आम्ही. 12 वाजता म्हणजे 1 तास वाट बघत बसायला लागणार आहे. माहीत नव्हतं, नाही तर लेट निघलो असतो. आपलं गाडी यायला लेट होईल, म्हणजे ओला यायला लेट होईल, पण असं काही झालं नाही. 2 सेकंड गाडी यायला. हा ना, 2 मिनटं सांगितलं, 1 मिनटात आले. मेसेज करायला पण टाईम नाही भेटलेला, त्याच्या आधीच आले. तर आता भेटू आपण गाडीलाच. थँक्यू. ओके. ना भाऊ ओलाच्या ड्रायव्हरनी सबस्क्राईब केलं चॅनल. त्याने विचारलं की कोणता चॅनल आहे वगैरे. 1 सबस्क्रायबर वाढला त्यामुळं. वाकड ब्रिज खाली आलोय आता आम्ही. आता 1 वाजता गाडी येणार आहे. कुठे टाइमपास करू, भूक पण लागली. आता जेवून आलोय तरी भूक लागली. आता काय ते चहा पिऊ तिथं जाऊ. मावशीकडे चहा भेटलेला आहे. आकांक्षा आली, वैभव आली, पण आमचा संकल्प काय आहे ना. 2:30 वाजता लागले. 1 वाजता बोलवलं होतं. जायची इच्छाच गेली. तर इथं बसून बसून थंडीने गारटायला लागले पूर्ण. सगळे गेले, कोणी थांबलं नाही. आपण जेवायला थांबलाय काय नाही. आता आम्ही घरी चाललो. घरी तर जाणार नाही. चल कुठला गेल्याशिवाय घरी जाणार. स्वामींचं दर्शन घेणार म्हणजे घेणार. गाडी आलेली आहे. खाली आहे का वर आहे? खाली वर म्हणला होता ना. खाली गाडी तर लई घाण आहे. कसं आहे भाऊ, 1 नंबरची भंगार बस भेटली. सगळं वाश होतोय चादरीचा. हे अख्खं बंद आहे सगळं. सॉक्स घातलं इथं, कारण की फुल थंडी वाजते. मला सांगितलं होतं की वरती, आणि भेटलं कुठं खाली. तर 12 वाजता 1 वाजता सांगितलं होतं. 2:30 वाजता बस आली. एवढा वेट करून. आणि हे असलं आणि इथून काही दिसत पण नाही. हे बघा रेड एमचं एवढंच जागा दिसते. एवढंच हे इथं एवढं इथून एवढंच. आता हे चार्जिंग पॉईंट पण चालू आहे का काय माहिती. 1 नंबर असा पचका झालाय असं वाटायला लागलाय मला. आता ज्याने बुक केले ना पहिले, मी त्याकडे घुसणारी. असं मूड ऑफ आला, पण सीन कसा होणार, झोप लय आली त्यामुळं कशी
कधीची रात्र जाईल हे कळत नाही. रात्र मिळते पण जाऊ द्या. आता सकाळी स्वामींचं दर्शन करून सगळं फिरून जाईल. आता उद्या ट्रेनने नाही येणार, अजिबात नाही. बसने येणार, पण मी माझ्या मर्जीने बस करणार. ह्याच्या मर्जीने बस केली त्याच्यामुळे हे हालत झालेली सगळी. असायला पण येते, राग पण येतोय. पण आता काय ॲडजस्ट करावं लागणार आहे. पूर्ण मूड ऑफ झाला. झोप पण आहे खूप. जाऊ दे, आहे तसं ॲडजस्ट करतो आम्ही. केलंच आहे तसं पण. तर आता भेटू डायरेक्ट सकाळी. आता काय मध्ये आधी ब्लॉग बघत नाही, झोपून जातो. सकाळी 7-8 वाजेपर्यंत हा पोहोचवणार आहे. असं चाललं होतं की 6पर्यंत पोचून मग तिथून थोडीशी तासाची झोप घेऊन मग जाता येईल आरती दर्शनासाठी. पण सगळा पचका केला अख्खा. शिवे टिकली आता काय आलं पुन्हा राग आहे. जाऊ द्या काहीच. झोपतो आता. डायरेक्ट भेटू आपण उद्या सकाळी. गुड नाईट. एक नंबर बंगार गाडी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर झोपलो होतो मी. कुंदन रेडी झालेला आहे. माझंच बाकी आहे सगळं. येऊन झोपलो होतो कारण माझी बसमध्ये झोप नव्हती झाली. कुंदन झोपला होता बसमध्ये, तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे उठल्यानंतरही सोलापूरला पोचल्यानंतरही कुंदन झोपला होता. मी सोलापूरपासून अक्कलकोटपर्यंत जागा होतो, त्यामुळे झोप नव्हती झाली. त्यामुळे मी झोपलो. कुंदन आवरून रेडी आहे. मला व्हायचं आहे. आता ही रूम भेटली आम्हाला. 500 रुपये आहे त्या रूमचे संध्याकाळपर्यंत. 200 रुपयामध्ये पण भेटत होती, पण आम्ही घेतली नाही. 200 रुपयामध्ये फक्त आंघोळ करण्यासाठी होती. पण आता आम्ही पूर्ण दिवस घेतली कारण ही बॅग वगैरे ठेवायला लागणार आहे. कुंदन कसा रेडी होतं बघा. फक्त दिवस फुल असल्यामुळं हे गोष्ट करायला लागते. छोटीशी रूम आहे, ठीक आहे, पण 500 रुपये भाडं आहे या गोष्टीला. मंदिर इथंच आहे, समोरच मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच आहे रूम घेतलेली. तर आता आंघोळ करतो, फ्रेश होतो, मस्त जाऊ स्वामींच्या दर्शनाला. बघा तुम्ही नक्की. ऑल राईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा आत्ता झालोय फ्रेश, मस्त कपडे घातलेत. पूर्ण दिलेला हा गिफ्टमध्ये मला शर्ट आहे. तर पण ब्लॉगिंग चालू करतोय. सगळं आवरून झालं आहे. बॅग वगैरे इथंच ठेवल्यात कारण आम्हाला परत यायचं आहे. आता पहिले जाऊन करणार नाश्ता केल्याशिवाय डोकं चालणार नाही. त्यामुळे पहिला नाश्ता करेल, त्याच्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन करून मग किती टाईम लागतो कारण आज खूप गर्दी आहे. त्यावर ठरेल की नंतर जेवायचं का नाही. कारण की एक रिक्षावाल्याला सांगून ठेवले 3 जागी तो फिरवणार आहे. 300 रुपये दिलेत त्याला फक्त नाही. आता माहीत नाही किती लांब आहे काय नाही. कारण समाधी मंदिर तर इथं जवळच कुठं तरी आहे. बाकी दुसरे 2 मंदिर आहे कुठे माहीत नाही, लांब आहे का जवळ आहे. त्यामुळं ते बघा पुढं आता निघतो आम्ही घरातून. एवढी मोठी लाईन आहे, फक्त रोडच्या पलीकडे गेली आहे आणि आम्ही कुठं तर मध्ये घुसायचा प्रयत्न करतो. एवढी गर्दी पहिले
दर्शन झालेलं आहे आमचं. तुम्हाला आवाज येतो का नाही माहीत नाही. खूप गर्दी होती. तिथे पण गर्दी आहे. खूप गर्दी आहे. हॅलो गाईज, आम्ही दर्शन केलं. आमचं रूमवर निघून आलो. रांगेमध्ये उभा राहून चालून एवढे पाय दुखले. तिथून मग प्रसाद घेतला, स्वामींची मूर्ती घेतली. कोणाला तरी गिफ्ट करणार आहे ती, कोणाला करणार नाही सांगणार आहे. गर्लफ्रेंड वगैरे नाही, जवळचं कोणतरी माणूस आहे. आता आमचं डिसाईड चाललं आहे रेल्वेने जायचं की बसने जायचं. बसचा सीन असा आहे की 9 वाजता बस आणि 4 वाजता आम्हाला रूम खाली करायची. आणि रेल्वेचा असं सीन आहे की रेल्वे म्हणलं मला गोंधळून जातो, मला कळतच नाही, समजतच नाही. आणि त्यातून एवढी थंडी, रेल्वेमध्ये जरा आता जागा नाही भेटली. हा भाऊ मला दरवाजात बसवत जरा सांगतायत काय, कारण मुंबईला गेलो होतो, मला बसायला जागा भेटती. तर मला अख्खं मुंबईपर्यंत मला नाही का उभं राहून दिलं आहे. त्यातून पण पूर्ण मुंबई मला चालत फिरवली जाऊन. त्यामुळं मला रिक्स नाही घ्यायची, कारण पाहिले नंतर आता डिसाईड करतो आहे. त्यातून जेवण पण नाही गेलो. त्या काय स्वामींचे अन्नगृह प्रसाद भेटतो तिथं गेलो होतो. मग एवढी लाईन त्यामुळे गेलोच नाही. रिटर्न आलो. म्हटलं यार काही कॅपॅसिटी नाही आहे. इच्छा तर नाही होती. आज अमावस्यामुळे एवढी गर्दी होतो, म्हणजे पौर्णिमा अमावस्याला कंटिन्यू एवढी गर्दी आहे. तर मग आता जाऊ आपण बालाजी रेस्टॉरंटला. तर आता आम्ही पहिलं आता फ्रेश होतो. मग आता जातो, जेवतो. जेवल्यानंतर रेल्वेने तर जाणार नाही नक्की. आता जायचं आहे बाळाप्पा परत समाधी मंदिर, तिथंही जायचं आपण नाही गेलेलो. तर आता जेवण एनर्जी पहिले आणतो, त्यानंतर मग बॅग घेऊन घर खाली बॅग कंटिन्यू. दर्शन करून आलो, रूमवर गेलो, जेवून आम्ही इकडं असं फिरायला आलो. फुल इकडंच मंदिराच्या अपोजिट साईडला आहे फिरायला. मग जेवलो होतो, त्यामुळे त्याला चालत जावं म्हणलं थोडंसं. त्यामुळे इथे जरा ओके शांत वातावरण वाटलं. तिथं खूप रश, खूप गर्दी अमावस्यामुळे. तर खूप गर्दी होती, त्यामध्ये काही जास्त व्हिडिओ काढता आला ना बोलता आलं. सो आता आम्ही बसचं नियोजन लावतो, काय करायचं, किती वाजता जायचं. ट्रेनने जायचं म्हणतं, इथून सोलापूरला जायचं म्हणतो. एक समाधी मंदिर ते करून आम्ही सोलापूरला जाईल. तर बस किंवा ट्रेन बघेल. ट्रेन जर लवकर भेटली तर ट्रेनने जाईल. मला तर इच्छा नाही ट्रेनने जायची. मी लय गडबडतो, मला नाही पटत ट्रेन. आता तिथं जाऊनच कळत.